हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग. सॉटी जनरेशन नेक्स्टच्या या तिसऱ्या भागामध्ये थर्ड एपिसोडमध्ये मी आपल्या सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. आपण अल्टरनेट संडेजला म्हणजे एकाड एक रविवारी आता भेटतो आहोत आणि आमच्या सॉटी मेंबर्सशी काही वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारतो आहोत. आपला पहिला प्रोग्राम जो झाला तो बरोबर 1 महिन्यापूर्वी आणि त्याचा विषय होता लॉकडाऊनच्या पाशात पण आम्ही मात्र जोशात. त्याच्यामध्ये लॉकडाऊनमध्ये मुलांनी काय काय केलं आणि त्यांचे फेवरिट पास टाइम्स काय होते याच्यावर आपण गमतीशीर गप्पा मारल्या. दुसरा जो भाग होता तो होता लॉकडाऊन बॅरियर प्रिपेअरिंग फॉर करिअर. याच्यामध्ये करिअरच्या उंबरठ्यावर जी मुलं उभी आहेत ती करिअरची काय तयारी करतात, काय विचार करतात याच्या संबंधात आपण त्यांच्याशी गप्पा मारल्या. आणि आजचा हा तिसरा भाग. याचा आजचा विषय आहे ग्रोईंग बाय द एजेस, ग्रोईंग थ्रू द पेजेस. ग्रोईंग थ्रू द पेजेस वरनं सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की आपण आज जे बोलणार आहोत ती मुलांची वाचनाची सवय आणि आवड या विषयावर बोलणार आहोत. आपले सॉटी फॅमिली मधलेच 4 नवीन चेहरे आज आपल्या समोर आहेत. सॉटी म्हणजे स्टुडंट ऑफ द इयरचं ॲब्रिव्हिएशन. स्टुडंट ऑफ द इयर ही ठाण्यामध्ये चालणारी एक मोठी स्पर्धा आहे जी क्रिएटिव्ह फाउंडेशन ऑर्गनाईज करतं. ही ठाण्यात शिकणाऱ्या 8वी आणि 9वीच्या मुलांच्यासाठी असते आणि ही स्पर्धा साधारण 7 ते 8 महिने चालते, कारण या एका स्पर्धेअंतर्गत 10 वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा असतात आणि त्यामुळे ठाण्यातल्या बहुतेक शाळांमधली बहुतेक मुलं याच्यामध्ये भाग घेतात. हजारोंच्या संख्येने याच्यामध्ये पार्टिसिपंट्स असतात. त्यामुळे हे सगळे पार्टिसिपंट्स, त्यांचे पॅरेंट्स आणि आम्ही क्रिएटिव्ह फाउंडेशनचे मेंबर्स अशी एक मोठी सॉटी फॅमिली ठाण्यामध्ये राहते. आणि या लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्हाला अशी संधी मिळाली की या सॉटी फॅमिलीतले मेंबर्स काय करतायत असं जरा त्यांच्या आयुष्यात डोकावायचं. ती संधी आम्ही घेतली आणि आज पहिले 2 भाग संपून आज या तिसऱ्या भागामध्ये ग्रोईंग बाय द एजेस, ग्रोईंग थ्रू द पेजेस या संबंधात आपण गप्पा मारणार आहोत. त्याच्यासाठी सॉटीचे जे मेंबर्स आज आपल्या बरोबर आहेत ते आहेत साध्या पद्मनाभन, सिद्धी सावंत, यतीश वैद्य आणि अनिश बाळ. साध्या, सिद्धी आणि यतीश हे सगळेजण 2017 साली जी आमची सॉटी झाली त्याच्यामध्ये भाग घेतलेले होते. मला वाटतं 17 आणि 18 या दोन्ही वर्षी त्यांनी भाग घेतला होता. आणि अनिश बाळ हा स्टुडंट ऑफ द इयरच्या 2018 सालच्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेला होता. अनिश, लहानपणापासून तू वाचतोस का असं विचारण्यात अर्थ नाहीये, कारण तू वाचतोस हे ऑब्व्हियस आहे. पण लहानपणी अगदी लहान असताना काय वाचत होतास? म्हणजे पहिली दुसरी मध्ये वगैरे मी आधी चिंटू वाचायचो. तेव्हा म्हणजे सगळ्यांना खूप आवड होती. म्हणजे लहान मुलांना आताही असते चिंटू वाचण्याची आवड. आणि अजून चंपक वगैरे अशी जी लहान मुलांची मासिकं यायची ती वाचायचो. आणि दर शनिवारी बालमित्र येतं सकाळचं, तो पेपर मला खूप आवडायचा. ती पुरवणी आहे. आणि त्याच्यासोबत नंतर नंतर मी फास्टर फेणे वाचायला लागलो. 12 भागवतांचं. म्हणजे ते मला खूप आवडत. म्हणजे आमच्या वयाचा एक मुलगा असं ऍडव्हेंचरस आहे हे बघून खूप मजा येत होती. त्याच्यानंतर मग शेरलॉक होम्स, अजून टिनटिन असं ही पुस्तकं वाचत वाचत गेलो. अच्छा अच्छा. Sadhya, I would like to come to you. Sadhya is non-Maharashtrian, so I think it's difficult for her to speak in Marathi. But Yeah, I can understand. yeah, you can well understand because you Speaking, reside yeah. in Thane. Yeah, Yes, that's great. the So, city do has. you remember any books or magazines you read when you were very small or you had just started reading? Do you remember? My entire childhood was basically Tinkle. I have Oh. always loved Tinkle. In fact, I still read it. Other than Tinkle, I used to read everything but Childcraft, Ruskin Bond, Enid Blyton. Oh, oh. Her Mailery Towers was one of my favorite books ever. Yeah, Enid Blyton Then, is favorite to all children, favorite of all children. yeah, she has written so many characters, and I have probably read all of them. Okay, But yeah. okay, that's great. Do you have the reading atmosphere at your home? That means your parents, grandparents, they read all the time. They have interest in the reading. Is it so? Yeah, definitely. The reason I read, in fact, is because of my parents. They also love to read, and they have encouraged me and my sister to read a lot. So, if you see, even my sister, she doesn't like watching her phone. She reads books instead. And
yeah, basically everyone in my family loves to read, and that's probably the reason I do too. Yeah. That's very important. I think reading is like sanskar. Reading atmosphere is like sanskar. When parents and grandparents read at home, children follow them automatically. Parents pass on those sanskars to children, and that reading sanskar guides children for entire of their life. That's Yeah. very important. That's very important. अनिश कडे पण असंच खूप वाचण्याचं वातावरण आहे असं त्यानं सांगितलं होतं. खूप आई वडील हो पण हो खूप वाचतात. आणि यतीश, मला वाटतं तुझ्याकडे पण तसंच होतं. इनफॅक्ट तुझे आजोबा काही लिहायचे आणि असं पण काहीतरी आहे ना, सांगशील त्यांच्याबद्दल? माझ्या पणजोबांनी भरपूर पुस्तकं लिहिली आहेत. त्याच्यातलं अच्छा. सात करून एक काव्यसंग्रह होता. ते खूप हम्म. फेमस होतं आणि त्यातली छोटी छोटी लहान मुलांची कविता, मोठ्या माणसांची कविता खूप त्याने लिहिल्या आहेत. आणि त्यातून त्या काळामध्ये इंडिपेंडन्सचं खूप वातावरण होतं. आणि मग त्यांचा सगळा जो किंवा आपण फोकस म्हणूया, सगळं वर्कर्सच्या रिलेटेड, फ्रीडम स्ट्रगलच्या इकडे खूप हे होता. त्यांची काय म्हणू आपण, त्यांच्या कविता एकदम अशा स्फूर्तिदायक आणि या ठरल्या. हा. माझ्या फॅमिलीमध्ये सगळ्यांना वाचायची फार आवड आहे. अच्छा. माझ्या तू काय पणजोबांची वाचतोस? मग तू काय लहानपणापासून तू काय वाचलंस? माझ्या आईची नर्सरी होती, म्हणून लहानपणापासून तिने मला वाचायची सवयच लावली होती. आमच्याकडे घरामध्ये अशी छोटी लायब्ररी सारखीच होती. एन्सायक्लोपीडिया 700च्या वर पुस्तकं आमच्या घरी होती. बरं. तर मग भरपूर पुस्तकं वाचली आहेत लहानपणी. तशी साध्यमाने तशी ट्विंकलची पुस्तकं मीही वाचली आहेत. त्यानंतर सध्या फर्स्ट सेकंड म्हणजे जयमोहन स्टेल्टन वाचलं, पण नंतर थोडा आवड कमी झाली आणि मग नंतर सायन्स फिक्शन याच्याकडे कळ लागला. त्याच्यानंतर स्टीफन हॉकिंगचं लिहिलेलं जॉर्जचं एक पुस्तकची सिरीज आहे, ती मी वाचली. ती थोडी सायन्स फिक्शनच्या रिलेटेड आहे. सिद्धी, तू काय वाचत होतीस लहानपणी? लहानपणी म्हणजे माझा फेवरेट ऑथर रॉयल डालच होता. त्याचे पुस्तकं मटिल्डा किंवा मग विचेस ह्या ह्याच्या मूवीज पण आले. तर मग लहानपणी माझं ते खूप फॅसिनेशन असायचं ह्याच्या बुक्सचं. तर मग फेरी टेल्स वाचायला पण, मुलींना फेरी टेल्स पण वाचायला खूप आवडतं ना. सिंड्रेला, स्नो व्हाईट अशा गोष्टी पण आवडतात ना खूप वाचायला. हो, पण मग लहानपणी नक्कीच म्हणजे तेच आपल्याला हँड ओव्हर करतात ना, की हो लाईक यू हॅव टू रीड दिस, इट इज व्हॉट यू आर सपोज टू रीड. पण मग जसं आपण मोठं होतं तसं आपल्याला कळतं की कसे लाईक इंडियन स्टोरीज ह्या स्टोरीजची डिफरंट आहे. तर मग मी आता रिसेंटली ही रामची सिरीज आहे रिटन बाय अमीश त्रिपाठी. मग त्याचे शिवा ट्रायोलॉजी पण आहे. तर ह्या बुक्स मध्ये त्यांनी सती म्हणा किंवा सीता म्हणा, तर ह्याचं जे डिस्क्रिप्शन आहे ते किती पॉवरफुल आहे, ते किती स्ट्रॉंग आहे. अँड कम्पेअर्ड टू स्टोरीज लाईक स्नो व्हाईट अँड सिंड्रेला, I realized that Indian culture is so full of values which can never be compared to those stories. मला एक सांगशील की या फेरी टेल्स पासून म्हणजे पहिली पासून आता 10वी पर्यंत कसं प्रोग्रेशन झालं, कसे विषय बदलत गेले तुझ्या वाचनाचे? जेव्हा मी लहान होती तर मग ऑब्विसली एव्हरी चाइल्ड फॅसिनेशन टुवर्ड्स फिक्शन. तर मग मला विचेस मध्ये पण ते जादूगर म्हणा किंवा हॅरी पॉटर म्हणा त्याच्यातच फॅसिनेशन होतं. पण मी जशी मोठी झाली तर मग मी ऑटोबायोग्राफीज वाचायला लागली आणि रिअल लाईफ इन्सिडेंट्स, माय इंटरेस्ट मूव टुवर्ड्स रिअल लाईफ इन्सिडेंट्स. So now I am reading this book called It's Not About the Burqa. So it is a compiled edition of all the stories written by Muslim women. So they are expressing how they felt, what they are going through. So आता आपण बघतो की खूप सारे विमेन फेमिनिस्ट म्हणतात स्वतःला, पण ह्या बुक वाचल्यानंतर मला कळतं की व्हॉट फेमिनिझम रिअली मीन्स. Very, very correct. Sadhya, do you find any change in your reading interest? Yeah, definitely. So while I will always love Twinkle and Enid Blyton, I think my tastes have like matured a lot. Like as I grew up, my reading taste grew up. So in comics itself, I went from reading Tinkle to Asterix. In books like Mailery Towers, I went from reading Mailery Towers to a few classics here and there. For me, I think a very big one of the books that I think for me marked a milestone was Ruskin Bonds' Children's Omnibus.
while it has the word children in it, it is way more. It is for people like us too. So I think I read that in 4th grade, and since then my reading tastes have matured. Like, the reason I honestly treasure the book so much is because it has Ruskin Bond's signature. Oh, that's great. Yeah, and that alone was the reason. Wait, where's it gone? I think Ruskin Bond was the ideal Right. author for Yeah. children, because though he was having English or British inheritance, he Yeah. was totally Indian. He is an Indian writer. Yeah, and He no, like born and brought up in India, so he was Indian. Still, he was little yes, British. exactly. When he got this, when what happened was, the series of events was when I went to get his signature. Like, he spoke about the importance of reading, and even as a kid, though I read a lot, that really encouraged me to read even more. So yeah, I'd say Ruskin those Bond's events are was the time I went from a child to an adult in reading. Yeah, that's great. Anish, तुझे कशी कशी आवड बदलत गेली रे? लहान असताना जे वाचत होतास आणि पुढे आता 10वी पर्यंत कशी आवड बदलत गेली? लहानपणी म्हणजे प्रॉपर छोट्या मुलांची पुस्तकं वाचायचो मी, पण 5वी 6वी नंतर वगैरे ना मला मायथॉलॉजी मध्ये, म्हणजे महाभारत, रामायण किंवा मग ग्रीक मायथॉलॉजी असेल, त्याच्यामध्ये असा इंटरेस्ट वाढत गेला. आणि मग मी सुरुवातीला युगंधर वाचलं. ते म्हणजे त्या वयासाठी जरा मोठं पुस्तक आहे, पण तरी ते मला जमलं, म्हणजे वाचणं पूर्ण जमलं आणि मला ते समजलं. म्हणजे त्याच्यानंतर हळूहळू मी वेगवेगळी पुस्तकं वाचायला लागलो. म्हणजे तसं ट्रान्झिशन पिरियड होता की लहान मुलांपासून हळूहळू वेगळी मोठी मॅच्युअर पुस्तकं वाचायला लागलो. पण मग ग्रीक मायथॉलॉजी वरची कुठली पुस्तकं वाचलीस तू? ग्रीक मायथॉलॉजी म्हणजे पर्सी जॅक्सन, म्हणजे ते एकच. ओके ओके. सो फिक्शन ग्रीक मायथॉलॉजी फिक्शन. आणि मग त्या महाभारतानंतर मला क्राईम रिलेटेड पुस्तकांमध्ये इंटरेस्ट आला. म्हणजे त्याच्यामध्ये गॉडफादर आहे, त्याच्यानंतर द डे ऑफ जॅकल नावाचं पुस्तक आहे. म्हणजे चार्ल्स द गॉल जे होते त्यांच्या असॅसिनेशन वरती आहे. ते फिक्शनल आहे की नाही माहित नाही मला, पण ते खूप रिअलिस्टिक वाटतं, कारण की त्यांच्यावरती अटेम्प्ट झाले होते. त्याच्यामुळे मग त्याच्यानंतर मग मी क्राईम रिलेटेड पुस्तकं वाचायला लागलो. मग सिंहासन, अजून सत्तांतर, अशी पॉलिटिकल पुस्तकं वाचायला लागलो. सत्तांतर म्हणजे तळवलकरांनी लिहिलेलं सत्तांतर, गोविंद तळवलकरांचं सत्तांतर. हो. तू ते तर म्हणजे ते कुठलंही फिक्शनल बुक नाहीये, ते तर सरळ इतिहास आहे, काय झालाय आपला तो. सत्तांतर कसं घडत गेलं याचा इतिहास आहे तो, आणि फार सुंदर पुस्तक आहे ती. अच्छा, ते पण तू वाचलंय. वर्ल्ड वॉर रिलेटेड पुस्तकं पण, म्हणजे जसं की हिटलरचं एक पुस्तक वाचलं होतं मी. आणि आता मी व्लादिमीर पुतिन जे आहेत रशियाचे लीडर, त्यांचं पुस्तक वाचतोय. गिरीश कुबेरांनी लिहिलेलं ते वाचतोयस का? ओके. आणि यतीश, तू कसा बदलत गेला, म्हणजे काय काय वाचत गेलास? आणि तुझं, मला आणखीन तुला विचारायचं की तुझं आवडतं पुस्तक एखादं तुला सांगता येईल? आवडतं एकदम सांगता येणार नाही, अशी आवडीची भरपूर आहे, पण एक त्याची फिलॉसॉफी मला आवडली ते अमेश त्रिपाठीचं ओथ ऑफ द वायुपुत्राचं आहे, शिवा थिओलॉजी मधलं. तर त्याच्यामध्ये त्यांनी खूप सुंदर प्रकारे त्यांनी त्याची फिलॉसॉफी मांडली आहे. म्हणजे शिवा एक आपण सगळे त्याला देव मानतो, पण जर तो असता रियालिटीमध्ये असता तर तो त्याची एक नॉर्मल माणसापासून देवापर्यंत कसं त्याचे ट्रान्झिशन झालं असतं, तो कसा पुढे पुढे चालत गेला असतं. सुंदर स्टोरी त्याने सांगितली आहे, ती खूप इन्स्पायरिंग. आणि शिवा ट्रायोलॉजी ही 3 पुस्तकं आहेत ना, मग हे तुला तिसरं जास्त का आवडलं, शेवटचं? कारण की पहिल्या 2 मध्ये त्यांनी खूप असे सिक्रेट्स आणि क्लिफ हँगर ठेवले होते. तिसऱ्यामध्ये सगळं त्यांनी ओपन केल्यामुळे ते बुक एकदम क्लिअर आणि स्पष्ट आहे एकदम. त्याच्यामध्ये त्यांनी 2-3 फिलॉसॉफीज सांगितल्या आहेत, त्या फिलॉसॉफीज मला आवडल्या. अच्छा, मग त्याच्यातलं काही एखादं कॅरेक्टर आवडलं, म्हणजे शिवाचं कॅरेक्टर आवडलं, सतीचं कॅरेक्टर आवडलं, की एकूण रायटिंग स्टाईल आवडली, ज्या पद्धतीने मला आवडली. रायटिंग स्टाईल खूप सुंदर आहे त्याची. त्याच्यामध्ये बृहस्पती करून त्याचं एक कॅरेक्टर आहे, तो आधी एक सायंटिस्ट दाखवलाय. मग सायंटिस्ट त्याला काहीतरी कळतं, मग तो त्याची कसा शोध करत जातो, मग शिवाच्या मदतीने तो कसा सगळ्यांना अप्रूव्ह करायला लावतो. ते खूप इंटरेस्टिंग स्टोरी त्याने मांडली आहे. मी ते रेकमेंड करेन सगळ्यांना वाचायला.
अच्छा, ओके. आणि आता मला वाटतं सिद्धी तू पण अमिश त्रिपाठींचंच एक पुस्तक दाखवलंस आणि ते तू हो वाचतेस असं हो सांगितलंस. तर म्हणजे दोघांची आवड तुमची अमिश त्रिपाठी आहे म्हणून मी विचारते की अमिश त्रिपाठी यांचं काय वैशिष्ट्य आहे, म्हणजे तुम्हाला एवढे ते का आवडले? ऑनेस्टली सांगू तर मला आधी आय वॉज अ बिट अफ्रेड टू स्टार्ट रिडिंग इंडियन मायथॉलॉजी बुक्स, कारण की ह्याच्यात रामच्या लाईफवर किंवा सीताच्या लाईफचे खूप रेफरन्सेस आहेत आणि मला तेवढे रेफरन्सेस माहिती नव्हते. पण when I actually started this book, I understood की त्याने एकदम स्टार्टिंग पासून डिस्क्रिप्शन स्टार्ट केलं. सो इट्स नॉट कंपल्सरी दॅट यू हॅव टू नो की म्हणजे महाभारतचे काही स्टोरीज आहेत किंवा त्यांचं काही बॅकग्राऊंड आहे, तर इट्स नॉट कंपल्सरी. इट इज जस्ट अ नॉवेल अँड म्हणजे एवढा इन्साइट देतं ना त्यांच्या वर्ल्ड मध्ये. सो दॅट्स व्हाय आय लाईक. अच्छा, ओके. मग त्याच्यामध्ये तुला पण असं सती किंवा ही विमेन कॅरेक्टर्स आवडली का ओव्हरऑल तुला बुक आवडलं? ओव्हरऑल बुक आवडलं. ओके, व्हेरी इंटरेस्टिंग. अशीच तुम्ही काही विमेन सेंट्रिक किंवा स्त्रियांनी लिहिलेली रिटन बाय विमेन अशी काही पुस्तकं तू वाचली आहेस का? किंवा साध्या डू यू हॅव एनी रेफरन्स टू एनी बुक रिटन बाय विमेन अँड यू फाइंड एनिथिंग व्हेरी स्पेशल, something very special about the perspective about women? For me, Siddhi has already spoken about Indian classics, so I'm going to talk about Western I mean, Okay. Indian classical mythology also has a lot of stories, but when it comes to Western classics, the names that you see are, say, Charles Dickens and many other male authors. Mm-hmm. So reading Pride and Prejudice and Little Women, books which are written by women, Jane Austen and Charlotte Bronte, the Bronte sisters, they really opened my eyes to the fact that they were not just shoved under the carpet like a lot of the male-centric stories are. Stories written by women are extremely important because they give you a whole new perspective. Because what you see in a lot of history books is the story the way it is written by a man. So women's perspective on how it was to live at that time is very important and very eye-opening. You got to know that they weren't just sitting on the side; they were in the forefront of what they were doing, and they had their own independent minds and thought processes. It wasn't dependent on what society said, as it's usually depicted. So that was an eye-opener. Oh. Another thing is books that are written by modern women, which are like targeted towards young girls. So there's this book called Girls Who Rock the World. And when I read that, I always had a respect for women, but my feminism, I don't know if that's the way you say it, but my feminism went off the roof because this was a collection of 100 stories of women who were not as well known. But when you see the progress that they have made, you're like, oh my God, how have I not heard about her? So for that reason, That's yeah, I think fascinating. stories written by women, especially written for women and young girls, like what I was when I read that book, are very important and very inspiring. Very great, very nice, and very nicely narrated by you. That's great. अनिश, तुझं आवडतं पुस्तक असं मी जर तुला विचारलं की एक पुस्तक सांग आवडतं, तर काय सांगशील, कुठलं सांगशील? माझं आवडतं पुस्तक म्हणजे अनडाउटेडली द गॉडफादर, क्लासिक एकदम. अच्छा, आधी पिक्चर बघितलास की आधी पुस्तक वाचलंस? नाही, आधी पुस्तक वाचलं मग पिक्चर बघितलं. अच्छा, पण जनरली पुस्तक वाचल्यानंतर मला पिक्चर बघा असं वाटलं. हो, व्हेरी गुड. आणि काय आवडलं त्याच्यातलं? म्हणजे गॉडफादर आवडला, मायकेल आवडला, सगळं ते माफियाचं, सगळं माफिया राज आवडला? एकूणच ते पुस्तकच खूप चांगलं आहे. म्हणजे रायटिंग स्टाईल खूप चांगली आहे, म्हणजे अतिशय उत्तम. डिस्क्रिप्शन पण एकदम थरो असतं त्याचं. आणि गॉडफादर जरी माफिया असला, म्हणजे विटो कॉर्लिओनीचा कॅरेक्टर जरी माफिया असला तरी तो नेहमी आपल्या फॅमिली आधी ठेवतो बाकी सगळ्याच्या, बिझनेसच्या पण. आणि त्याची मॅनेजमेंट स्टाईल आहे ती खूप इन्स्पायरिंग आहे. म्हणजे त्याला ब्लडशेड आवडत नाही, पण परिस्थितीमुळे कदाचित त्याला करावी लागते. पण दरवेळेला कसं सांगणार आता, म्हणजे तो अतिशय म्हणजे काइंड असतो तो, पण त्याला गरज पडते करायची. आणि त्याचं कॅरेक्टर पण खूप म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह आहे.
म्हणजे माफिया मधल्या त्या कॅरेक्टर मधल्या ह्युमनली जो टच आहे तो तुला जास्त आवडतो. आणि म्हणजे त्याच्या एकूणच ऍटमॉस्फिअर असतं त्याच्या आजूबाजूचं, तर त्याच्यामध्ये कसा फोर्स असतो की समोरच्या माणसाला कळतं की म्हणजे हा एका पद्धतीने असं स्ट्रॉंग आहे, म्हणजे त्यांचा एक ऑरा असतो तो असा स्ट्रॉंग आहे. आणि त्याच्यामधली सगळीच कॅरेक्टर्स मला खूप आवडली. अच्छा, तू मराठी मीडियम मध्ये शिकतोस ना? हो हो, मराठी. तरी तू इंग्लिश पुस्तकं वाचतोस? हो हो, लहानपणापासून वाचतो, मग सवय. हो हो, इंग्लिश पुस्तकं तू लहानपणापासून वाचतोस आणि बरीच तू इंग्लिश पुस्तकं वाचली. मला अगदी मुद्दाम तुझं कौतुक करावं असं वाटतं, कारण जनरली असं म्हणतात की मराठी मीडियम मध्ये शिकल्यामुळे मग इंग्लिश वाचायला त्रास होतो, इंग्लिश बोलायला त्रास होतो. अनिश हे खूप चांगलं उदाहरण आहे आपल्या समोर की असं काही होत नाही, फक्त तुमची इच्छा पाहिजे. हो हो, आपली तयारी असेल तर सोपं आहे, काही कठीण नाही. मग तू पिक्चर बघितलास की नाही गॉडफादर? हो बघितला ना, तिन्ही बघितलं. नाही, 2 बघितले, तिसरा नाही बघितला. अच्छा, पण मग तुला पिक्चर आणि पुस्तक याच्यामध्ये काय आवडलं की दोन्ही आवडलं? दोन्ही चांगलं आहे, पण त्यात मला पुस्तक जास्त आवडलं कारण की वाचायला जास्त मजा आली मला. जनरली पुस्तक खूप असं डिस्क्रिप्टिव्ह आणि खूप असतं ना, त्याच्यातलं खूप थोडाच भाग पिक्चर मध्ये दाखवला जातो. पण कारण की म्हणजे पिक्चर 3 तासाचा असतो ना, अख्खा पुस्तक नाही कव्हर करू शकत. आणि पण गॉडफादर हा मूवी म्हणून पण खूप छान आहे आणि सगळ्या जगाला आवडलेला पिक्चर आहे. आणि जसं आपल्याकडे अल पचिनोची वगैरे ऍक्टिंग तर खूप छान आहे त्याच्यामधली. असा जे स्टेअर करतो कोणाकडे. आणि मुख्य म्हणजे ना, आपल्याकडे कसं रिच्युअल असतं ना घरामध्ये की सत्यनारायणाची पूजा वगैरे आपण वर्षातून एकदा करतो, तसं गॉडफादर दर काही दिवसातून एकदा बघायचा असं मला वाटतं. जगभरातल्या सगळ्या ज्यांना सिनेमा आवडतो त्यांचं रिच्युअल आहे हे. आणि सगळ्यात मला गंमत त्या पुस्तकाची एक वाटते की गॉडफादर हे सगळ्या जगाला आवडणारं पुस्तक आहे आणि पिक्चर आहे, आणि त्याचं पहिलंच वाक्य आय लव्ह अमेरिका असं आहे. व्हेरी गुड. पण गॉडफादर वगैरे आणि मग गॉडफादर पासूनच तुला जे क्राईम आवडतो, तू मगाशी म्हणालास क्राईम वरची पुस्तकं आवडतात, तर ती तेव्हापासून आवडायला लागली का गॉडफादर वाचल्यापासून? हो 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 ना. मग आणखीन असं क्राईम रिलेटेड काय काय वाचलंस तू? काय वाचतोस अजून क्राईम रिलेटेड? म्हणजे मगाशी म्हणालो तसं द डे ऑफ जॅकल वाचलं होतं, आणि फ्रेडरिक फोर्सिसची पुस्तकं असतात त्याच्यामध्ये बरेचदा असतं. आणि त्याच्यासोबत शेरलॉक होम्स वगैरे वाचलं? शेरलॉक होम्स आधीच वाचलं होतं मी. फ्रेडरिक फोर्सिस आणि मला त्याचं नाव नाही आठवत आहे एका ऑथरचं, पण मला त्याची पुस्तकं खूप आवडतात, ती पण क्राईम रिलेटेड असतात. अच्छा, म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे आर्मी किंवा नेव्ही वॉर वगैरे असतं त्याच्यामध्ये, तर वाचायला जरा एक्साइटमेंट. म्हणजे एकूण तुला फिक्शन आवडतं आणि त्याच्यातही असं वॉर रिलेटेड किंवा असं जास्त वाचायला आवडतं. दॅट्स ग्रेट. यतीश, तुला असं काही आहे का की एका प्रकारची पुस्तकं वाचायला आवडतात किंवा एखाद्या लेखकाची पुस्तकं वाचायला आवडतात, असं काही आहे? असं काही नाहीये. जर एखादं पुस्तक चालू केलं आणि जर वाटलं चांगलं आहे तर वाचा, असं वाटलं तर वाचतो. असं स्पेसिफिक सेक्शन असं काही नाहीये. बरं, एखादं पुस्तक असं आठवतंय का की जे एका सिटिंग मध्ये वाचलंय, स्टार्ट टू फिनिश एका सिटिंग मध्ये वाचलंय, अजिबात मध्ये उठलो नाही, असं एखादं पुस्तक आठवतंय? हो, हॅरी पॉटरची पुस्तकं ऑलमोस्ट सगळीच. म्हणजे ग्रेट. सिद्धी, तुझं आहे एखादं असं पुस्तक जे स्टार्ट टू फिनिश एका सिटिंग मध्ये वाचलं? माझ्याकडे आहे जॉन ग्रीनचं लुकिंग फॉर अलास्का म्हणून. तर ह्या पुस्तक मध्ये हे युनिक गोष्ट आहे की इट इज रिटन, जे काही आधीचे चॅप्टर्स आहेत तर त्यांनी ऑथरने असं स्टार्ट केलंय की 128 days before, मग 130 days before, अँड इन द मिडल ऑफ द बुक, मी स्पॉयलर्स देऊ शकते का? इन द मिडल ऑफ spoilers like ओके, पण देन हाऊ सोड मी सांगते. मग बुकच्या मध्येच जो मेन कॅरेक्टर असते अलास्का, ती मरते
and then that is the main suspense, and then later it is like one day after, 2 days after. So त्या ऑथरने एकदम असं इंटरेस्ट कॅप्चर करून ठेवलेला, म्हणून मी पुस्तक खालीच नाही ठेवू शकत. अच्छा. And Sadhya, what about you? Do you remember any book? Yeah, definitely. One sitting. A lot actually. So I think the first time I was allowed by my parents, I was big enough to like stay the entire night and read a full book, was Harry Potter and the Order of the Phoenix. It's like, I think it's the biggest one in the entire series, and I read the entire thing in one sitting. Also, there's this book called Crazy Rich Asians, and I'm kind of embarrassed about liking it, but it's very good. It's that too, one entire sitting. I was reading a book after a very long time. And then I think my all-time favorite one-time sitting read was Hunger Games. Like the first book, I opened it and I didn't stop. Like after it was done, I was like, wow, it's done. Okay. Yeah. So can you mention one book which is your favorite? So anytime, anywhere you can read that book. That is very, very hard to do. But it's got to be A Short History of Nearly Everything by Bill Bryson. Oh. It combines facts with humor and a little fiction here and there. So basically what it gives is it gives like a science perspective on the entire history of the universe, basically. He has written one more book, I think, Science of Everything, something like that. He's actually written a lot, but out of his book, that is definitely my favorite, because if you're in the mood for humor, you can read it. If you're in the mood for facts, you can read it. If you're in the mood for anything, you can read it. It's basically everything in one, all in one. So yeah. आणि सिद्धी, मी तुला जर विचारलं की आय वॉन्ट ओनली द नेम ऑफ वन बुक विच इज युअर फेवरेट, यू कॅन रीड इट एनी टाइम एनीवेअर अँड एनी या एकच पुस्तक, I feel that is the hardest question one can ask a reader. But still, if I had to choose a book, it would be definitely Alchemist by Paulo Coelho. हो. बापरे, आम्ही खूप मुलांच्याशी बोललो आणि खूप मुलांना ते पुस्तक आवडतं. सो मेनी चिल्ड्रन ऑफ युअर एज लाईक दॅट बुक. सो इट्स रिअली. पण मग तुला काय आवडलं त्या पुस्तकातलं? एखादं म्हणजे त्या मुलाचं कॅरेक्टर आवडलं, और द वे पाउलो कोएल्हो राइट्स हिज जर्नी, ते आवडलं? काय काय आवडलं? कॅरेक्टर आवडलं की ओव्हरऑल बुक आवडलं? काय आवडलं? मला त्या बुक्सचे व्हॅल्यूज, म्हणजे मला वाटतं की त्या बुक मध्ये खूप सारे व्हॅल्यूज आहे आणि प्रत्येक इंडिव्हिज्युअल ना वेगळ्या वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने वाचतं. तर सम पीपल से दॅट इट इज अ बुक दॅट फोकसेस ऑन हाऊ यू शुड aspire to become like who you want to become and chase your dreams. But for me, I took it like it's all about the journey. म्हणजे जर आता मला काही फ्युचर मध्ये बनायचंय तर मला तेवढीच मेहनत करायला लागणार. आता that character, the boy of 16, he found the treasure where he started, but it became so special because he completed that whole journey and that taught him so many things. So that's why I love the book. So other than Amish Tripathi, you like Paulo Coelho as well. पण तू एक मागे आपण गप्पा मारताना तू एक गोष्ट मेन्शन केली होतीस विच यू लाईक अबाउट अमिश त्रिपाठी, that he mentions some women values in his book. So what is that? Can you elaborate? Women values म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट व्हॅल्यू जी अमिश त्रिपाठी डिस्क्राईब करतो इज दॅट वुमेन शुड बी इंडिपेंडेंट. They shouldn't be dependent, recognized because of their husbands. They should be recognized because of who they are. And म्हणजे त्याच्या बुक मध्ये सती आणि सीता ह्या दोन कॅरेक्टर्सला त्यांनी खूप असं इंडिपेंडेंट, खूप स्ट्रॉंग पोर्ट्रे केलंय, लाईक इवन मेंटली अँड फिजिकली. So even when suppose Shiva is feeling sad, even when Ram needs some support, so they both are very supportive towards him. Okay. Yeah. So he portrays women as strong persons.
येस. दॅट्स राईट. आणि मला वाटतं यतीश पण ऍग्री करतो तुझ्याशी की नक्की असंच नक्कीच. आहे. हा, मग अमिश त्रिपाठीच्या शिवाय आणखीन यतीश तुझा एखादा आवडता लेखक आहे का? हो, मला स्टीफन हॉकिंग्सने लिहिलेलं एक बुक आवडतं, म्हणजे एक सिरीज आहे, जॉर्ज अँड द सिक्रेट ऑफ द युनिव्हर्स. बर. त्यामुळे त्याने खूप सुंदर प्रकारे एक ऑपरेटर दाखवलाय. त्याच्यामध्ये तो युनिव्हर्स साठी एक वेगवेगळे डोर्स ओपन करू शकतो. तर ते खूप इंटरेस्टिंग सायन्स फिक्शन बुक आहे, तेही मला आवडतं. केविन मिस्टरने लिहिलं कल्की हे सिरीज आहे, 3 बुक्स आहेत त्याच्यात. तर कल्की ऑलरेडी आलाय आणि त्याची जर्नी कशी चालू झाली आहे हे त्याने दाखवलं आहे, केविन मिस्टरने. मग आता तू काय वाचतोय आता रिसेंट? आता करंटली काहीच नाही वाचलंय, कारण की त्यांचा अभ्यास चाललाय. पण हो, मला आधी मी बुक्स भरपूर वाचली मध्ये, पण आता सध्या अभ्यास चालू आहे. अच्छा, अभ्यास चालू आहे. पण मग काही तुझ्या मनात आहे एखादं पुस्तक वाचायचं वगैरे असं काही आहे का? मला रिदम रॉजर्स हे पुस्तक वाचायचंय. ते लेटेस्ट आलंय, रिदम रॉजर्स करून. हिमांशू राय. नाही, रिदम रॉजर्स. हा, हिमांशू रायने लिहिलेलं पुस्तक आहे ना ते. हो. हा हा हा. ओके ओके. ते एक वाचायचं. ओके. So he is an Indian writer. Sadhya, can you mention any Indian writer like? Because right now, whatever you have said till now are all Western writers. So, well, Ruskin Bond, of course, his books are amazing. Ruskin Bond. And have you read anything from Chetan Bhagat or Devdutt Patnaik? Or... Yeah, Devdutt Patnaik. So Devdutt Patnaik has also been with me since childhood. Like as a kid, I read a book series of his called Fun and Devdutt. So it basically introduced mythology and mythological characters in a very fun and happy way. And then I moved on to his other books. So there's this book called Jaya, and it's basically a retelling of the Mahabharata. Now the Mahabharata is a classic, and there's a lot we learn from it. What Jaya did was it brought out the values of each part, every single thing that is said in the Mahabharata. That way, it's very unique because a lot of people I know have read the Mahabharata, but being able to actually grasp what it means, and have it stay with you, that I think Devdutt Patnaik did to me with his book Jaya. Yeah. His language is very simple, very simple language. Plus other Indian, I don't know whether you called Amar Chitrakatha an Indian author, but every book by Amar Chitrakatha is they're all very engaging, and I think that is what a lot of Indian mythology writers, aside from Western mythology writers, they look for ways they can present their mythology, their stories to children. So that way I think, ओके. आणि अनिश, तुला मराठी पण वाचता येतंय ना, तर तुला काही मराठी लेखक सांगता येतील का की जे तुला आवडतात? बरेच आहेत, म्हणजे पु ल देशपांडे, द.मा. मिरासदार, वपु काळे. पु ल देशपांडे महाराष्ट्रातल्या कोणाला नाही आवडतात? हो, ते दैवत आहे महाराष्ट्राचं. मग पुलंचं तुला काय काय वाचलंयस पुलंचं? आणि बटाट्याची चाळ वाचलंय मी. म्हणजे अजून सगळी पुस्तकं नाही झालीत. मी आत्ताच सुरुवात केलं ऍक्च्युली, 10वी ची परीक्षा आल्यानंतर पु ल देशपांडे वाचायला. मी आधी सुरू नाही केलं, ती जरा चूक आहे माझी. पण बटाट्याची चाळ वाचलंय, व्यक्ती आणि वल्ली वाचलंय. व्यक्ती आणि वल्ली मी ऍक्च्युली 2दा वाचलंय, मला एवढं आवडलं ते. अच्छा. आता तरी एवढीच चाललंय, आता बघू पुढे वाचन. व्हेरी गुड. आणि द.मा. मिरासदारांचं काय वाचलंयस? द.मा. मिरासदारांचं मी सरमिसळ नावाचं पुस्तक वाचलंय. आणि अजून एक आहे, त्याचं मला नाव नाही आठवत, पण मला त्याचं पेज आठवत, म्हणजे असं मुखपृष्ठ आठवतंय त्याचं, म्हणजे गाढ असतं आणि त्याच्या वरती खूप खोजी आहे तशी, म्हणजे असं पाहिजे अख्खा, पण मला त्याचं नाव नाही आठवत. ओके. आणि यतीश, तू काही मराठी वाचतोस? मराठीमध्ये पु ल देशपांडेंचे लेख वाचलेत. अच्छा. तेवढेच, जास्ती मराठीतली पुस्तक वाचली. श्यामची आई हे पुस्तक वाचलंय मी. श्यामची आई वाचलंयस? आणि आवडलं तुला श्यामची आई? सुंदर आहे ते, खूप सुंदर पुस्तक आहे ते. श्यामची आई हे मराठीतलं खरं तर क्लासिक आहे, म्हणजे जनरेशन आफ्टर जनरेशन ते पुस्तक लोक वाचत आली आहेत आणि ते आवडलं. आणि मला वाटतं सिद्धीनी पण श्यामची आई वाचलंय ना ग? हो, मी मराठीत नाही वाचलं, ट्रान्सलेशन वाचलं. मराठी इंग्लिश दोन्ही मध्ये वाचलं. अच्छा, तर तुला आवडलं? हो, खूप खूप आवडलं. ते केवळ आई आणि मुलाची कथा नाहीये, ती सगळी आपली भारतीय व्हॅल्यू सिस्टम
आहे श्यामची आईमध्ये, आणि पूर्वी त्याच्यावर खूप छान चित्रपट पण होता, पिक्चर पण होता, आणि तो खूप गाजला होता श्यामची आई, आणि ते वंडरफुल पुस्तक आहे. बरं, मला एक सांग सिद्धी, की पुस्तक एखादं नवीन आलंय, बाजारात नवीन येत आहे, हे तुम्हाला कळतं कसं? म्हणजे आता फ्रेंड्स किंवा आता सपोज सिरीज आहे तर ते तर आपल्याला माहितीच आहे. जर क्लिफ हँगर सोडला म्हणजे नवीन पुस्तक तर यायचंच आहे. अच्छा. आणि तसंच फ्रेंड्सने कळतं किंवा ऑनलाईन असं पुस्तकं बघत असताना कुठलं बेस्ट सेलर आहे तसं कळतं. अच्छा. आणि म्हणजे मी आता एक गोष्ट रिअलाइज केली आहे की जेव्हा एक सिरीज आहे तर त्या ऑथरने पूर्ण सिरीज काढल्यानंतरच पुस्तक वाचायला चालू करेल, असं मी स्वतःला ठाण घेतली. कारण की अच्छा. जेव्हा एक ऑथर सपोज आता हॅरी पॉटरचं मध्ये क्लिफ हँगर सोडला तर मग आता आपल्याला पूर्ण वर्ष ते काय होतं पुढे कळणारच नाही. बरं, कोणी किंडल वापरतं का? थोडे दिवस वापरलं होतं पण काय एवढं खास वाटलं नाही. अच्छा, प्रत्यक्ष असं हातात घेऊन पुस्तक कॉपी फिजिकल. मध्ये वाचायला मजा येते. अच्छा, आणि तू वाचलास खरे अनिश किंडल? हो, आता वापरायला लागतं. म्हणजे मला पण हार्ड बाउंडच आवडतात पुस्तकं, पण आता काही विकत नाही घेऊ शकत किंवा मग बाहेर पण नाही जाऊ शकत, तर मग किंडल वरती वाचायचं असेल तर किंडल वरती वाचतो. ओके, and what about you, Sadhya? I think it's the Have you same for tried? everyone who loves books. I have a Kindle and I will use it, but I definitely prefer actual books. So again, like Anish said, during the lockdown, I do go for reading on the Kindle, but otherwise, real books. That's great. So all of you, I think, like to read mythological books, but not just straight mythological books, the interpretation of that mythological book in today's context. And you will not believe on any chamatkars or anything in that mythology. You will find the logic behind all the things. So is it right, Siddhi? नाव म्हणजे आता अमिश त्रिपाठीने आय अग्री की त्यांनी काहीतरी म्हणजे चेंजेस केल्यात, बिकॉज आय डोंट थिंक दॅट इट्स ओरिजिनल ॲज रिटन इन द गीता किंवा महाभारत. पण मग आपण ते तसं एंटरटेनमेंट साठीच वाचतो, अँड ही राईट्स टू त्याला पण काहीतरी वेगळंच लिहायचंय ना, सो ही वोंट इमिटेट व्हॉट्स रिटन इन द महाभारत. सो दॅट्स वाय बुक्स आर सो पॉप्युलर. मला काही टेकअवेज वाटतात तुमच्या या सगळ्या डिस्कशन मधनं, की तुम्हाला ही मायथॉलॉजिकल पुस्तकं आवडतात, पण तुम्ही 21st सेंचुरी मधली किड्स असल्या कारणाने, when the mythology is written or told in logical way or in some scientific way, then you appreciate it more than just mythology. आणि त्यामुळे आम्ही जे म्हणतो की या मुलांना वाचायची फार आवड नाही किंवा आपली संस्कृती काय माहिती नाहीये, ते तसं नाहीये. की नाव आय थिंक इट इज अवर रिस्पॉन्सिबिलिटी टू गिव्ह स्टोरीज टू यू इन युअर वे. So I think that is your 21st century kids, so I think you don't believe in mythology as it is. त्याच्यानंतर तुम्हाला खरंच वाचायला खूप आवडतं, पण आता तरी तुम्ही अजून शाळेत आहात, त्यामुळे तुम्हाला जास्ती फिक्शन किंवा अशा गोष्टी जास्ती आवडतात. आता जसजसे तुम्ही मोठे व्हाल, कॉलेजमध्ये जाल, तसतसं तुम्हाला लिटररी क्लासिक्स जी आहेत ती वाचायला आवडतील, आणि खूप छान छान लेखक तुमच्या समोर येतील, त्यांची पुस्तकं तुम्हाला आवडतील. तुमच्याशी गप्पा अजून आपण भरपूर मारू शकतो, की तुम्हाला कुठली पुस्तकं आवडली आणि काय काय वाचलं तुम्ही. आता लहानपणापासून आपला 1ली पासून 10वी पर्यंतचा म्हणजे 10 वर्षांचा आढावा काही आपल्याला थोड्या अर्ध्या पाऊण तासात घेता येणार नाही, पण तुमच्याशी बोलून खूप मजा आली, आणि तुम्ही असेच खूप वाचत राहा, आणि तुम्हाला तुमचं वाचन हे गाईड करत राहील, आणि असेच प्लीज बी इन कॉन्टॅक्ट विथ अस अँड inform us that what you are doing and what is. अरे, एक प्रश्न माझा विचारायचा राहिला बरं का, की तुमच्यातलं कोणी लिहितं का? वाचल्यानंतर असं माणसाला वाटतं की लिहावं, तर लिहितं का कोणी? हो, मी लिहिते. हा, मला सिद्धी, कारण मला आठवत आहे
मला अमोल सरांनी एक सांगितला होता प्रसंग की तू आमच्या स्टुडंट ऑफ द इयर मध्ये आर्ट प्रेझेंटेशनच्या राऊंड मध्ये तू तुझी स्वतःची कथा वाचली होतीस. And that time I think your mom conveyed us that you have written so many stories. And that's very good. तर तू ते लिहिणं कंटिन्यू करणार आहेस ना? हो हो कंटिन्यू करणार आहे, पण म्हणजे असं ऑथर बनायचं मी असं काही विचार नाही केलाय. रायटिंग इज ओनली माय हॉबी, पण माझं पण हे ड्रीम आहे की काहीतरी पब्लिश किंवा काहीतरी मोठी बुक लिहायची. पण आय फील दॅट यू नीड सम एक्सपिरियन्स बिफोर यू ऍक्च्युअली राईट अ बुक ऑर अ नॉव्हेल. कारण की मी तर शॉर्ट स्टोरीज लिहिते, अँड शॉर्ट स्टोरीज इज अ टोटली डिफरंट थिंग दॅन अ नॉव्हेल. And what about you, Sadhya? I actually write more poetry stuff and articles. So I would love to write a story, but every time I start writing, I read a book which has that exact same story. So I think Okay. you can write any original stories, but poetry is very much, it's very dependent on the individual. So I think poetry is what I prefer writing for that reason. So yeah, I write a lot of poetry. Oh, that's great. That's great. So we would like to have our one more episode, some more years afterwards, that Indian authors like Sadhya Padmanabhan and Siddhi Sawant and आणि अनिश तू लिहितोस करी? नाही नाही नाही, म्हणजे मी लिहू शकतो, पण मला स्वतःहून अशी काही इच्छा नाही होत की मला ते लिहायचं आहे. आणि दॅट्स ग्रेट. तुमच्याशी गप्पा मारून खूप मजा आली. अशा आपण खूप वेळ गप्पा मारत बसू, पण आता आपल्याला वेळेची मर्यादा आहे. तुमच्याशी गप्पा मारून खूप मजा आली. आमच्याशी संपर्कात राहा, काय करताय सांगत राहा. थँक्यू व्हेरी मच. Thank you, ma'am. थँक्यू. बाय थँक्यू बाय. मॅम.